माझं चॅलेंज मला पकडून दाखवा. चॅलेंज ही पकडून दाखवा असं म्हणणं आहे की ती एवढी कॉन्फिडन्स आहे की तिला कोणतरी वाचवणार. म्हणजे हिचा बोलवता धनी कोण आहे, तिच्या बोलवता धनी तिला पहिलं शोधून त्याच्यावर पहिली कारवाई केली पाहिजे, नंतर असले प्रोडक्ट बंद केले पाहिजे. आपण बघितलं असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरून जी सोशल मीडियावरती बदनामी पोस्ट करत होती ती अशी वंदना भोसले, तिला अद्याप अरेस्ट करण्यात आलेली नाही. अनेकांनी अफवा पसरवल्या की तिला अरेस्ट करण्यात आलेली आहे. वास्तवात तिला काय अरेस्ट करण्यात आलेली नाही आणि त्याचा उद्रेक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे आणि तो उद्रेक उद्या पुण्यामध्ये येण्याची शक्यता आहे. ज्यांनी या महिलेला पोलिसांच्या स्वाधीन करण्यासाठी खूप मोठी मदत केलेली आहे, तिला पकडण्यासाठी पत्ता शोधून काढून तिला पोलिसांच्या स्वाधीन करण्यासाठीची मदत केलेली आहे. सम्राटजी आपल्यासोबत आहेत, तर उद्याच्या आंदोलनासंदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सम्राटजी, काय सांगाल की आता रात्रीचे 11 वाजलेले ते उद्या महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये युवक पुण्यामध्ये दाखल होण्याची शक्यता दिसते, उद्याच्या आंदोलनाबद्दल काय सांगाल तुम्ही? ते फक्त निवेदन देण्यासाठी आम्ही ठेवलेला, सर्वांनी ठेवलेला एक कार्यक्रम आहे की त्या बाईला अटक झालेली नाही. काही लोकांनी खोटा प्रचार केला आहे की त्या बाईला अटक झाली आहे. त्या बाईला कोणत्याही प्रकारची अटक केलेली नाही आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्या बाईच्या घरापाशी गेलो त्यावेळेस पोलिसांनी त्या बाईला पूर्णपणे पोलीस प्रोटेक्शन देऊन त्या बाईला दुसऱ्या ठिकाणी हलवलं आणि आम्हाला माहितीही नाही, म्हणजे आम्हाला माहितीही नाही ती बाई कोणत्या ठिकाणी आहे. पोलिसांनी आम्हाला सांगितलं होतं की त्या बाईला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तुमच्या समोर घेऊन येऊ, पण पोलिसांनी आमची पूर्णपणे फसवणूक केली आणि ह्या फसवणुकीमुळे आम्ही उद्या निवेदन देण्याचं ठरवले. उद्या सर्वांनी 10 वाजता लोणी काळभोर पोलीस स्टेशन या ठिकाणी जमायचं आहे. त्या ठिकाणी 11:30 वाजेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी अर्ज देऊन पुणे स्टेशन येथील बाबासाहेबांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांना पुष्पहार घालून अभिवादनाचा कार्यक्रम करण्यात येईल आणि त्यानंतरनं पुढची दिशा त्या ठिकाणावरनं ठरवण्यात येईल. जय भीम. वंदना भोसले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी खालच्या पद्धतीने जी टीका केलेली आहे किंवा अपशब्द वापरलेले आहेत, तर एवढं होऊनसुद्धा ती बोलते की माझं चॅलेंज मला पकडून दाखवा. चॅलेंज ही पकडून दाखवा असं म्हणणं आहे की ती एवढी कॉन्फिडन्स आहे की तिला कोणतरी वाचवणार. म्हणजे हिचा बोलवता धनी कोण आहे, ॲक्च्युली तिच्या बोलवता धनी तिला पहिलं शोधून त्याच्यावर पहिली कारवाई केली पाहिजे, नंतर असले प्रोडक्ट बंद केले पाहिजे. यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करत आहोत आणि वंदना भोसले आणि तिचा बोलता धनीला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल यासाठी आपण काळभोर पोलीस स्टेशनला शांततेपणे निवेदन देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार देऊन आपल्याला पुढची रूपरेषा आहे कार्यक्रमाची ते ठरवायची. त्यासाठी आपण सर्वांनी 11 वाजता तिथे हजर राहणे गरजेचे आहे.